प्रत्येक जण गावोगावी जातो त्यावेळेला अगदी मायेनं गालावर हात फिरवतो किंवा डोक्यावरनं हात फिरवतो आणि बाबा कुपेकरची लेक का ग म्हणून असं जेव्हा विचार त्यांनी बोलतात त्यावेळेला आमचं हृदय अभिमानानं भरून येतं की आमचे वडील काय देव माणूस होते. गेल्या काही दिवसापासून विधानसभेचं हे पडझम वाढलेलं आहे आणि या विधानसभेच्या अनुषंगाने नंदाताई चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. लाडक्या नंदाताईंचा लाडक्या बहिणीचा प्रचार करताना आपण पाहतोय की लहान बहीण डॉक्टर जयश्री मुळीक ह्या गडिंग्लज आणि चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहेत ताईच्या या विजयासाठी. डॉक्टर जयश्रीताई मुळीक आपल्यासोबत आहेत. नंदाताई निवडणुकीला उभारलेल्या आहेत आणि आपण पाहिलं की चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पायाला भिंगरी लावून फिरताय. काय वाटते, कसा मतदारांचा प्रतिसाद आहे? ताई विधानसभेत जातील का? ताई नक्कीच विधानसभेत जातील, कारण का चंदगड मतदारसंघाचा आवाज नंदाताई विधानसभेत गाजवणार आणि अगदी अतिशय बुलंदरित्या गाजवणार हा मला विश्वास आहे. इथं माझ्या महिला भगिनींचा तो विश्वास आहे आणि मला अगदी शाश्वती आहे, अगदी कॉन्फिडन्स आहे की नंदाताई नक्की जिंकून येतील. या प्रचाराद्वारे गावोगावी फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, म्हणजे आमचे वडील कुपेकर साहेब, बाबासाहेब कुपेकर, ज्यांना पाणीवाले बाबा म्हणून सगळे ओळखायचे, त्यांची आठवण अजूनही लोकांच्या हृदयात साचून आहे. म्हणजे जसा एक अखंड तेलत राहणारा नंदादीप असावा तशा रीतीची आमची वडिलांची आठवण प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण गावोगावी जातो त्यावेळेला अगदी मायेनं गालावर हात फिरवतो किंवा डोक्यावरनं हात फिरवतो आणि बाबा कुपेकरची लेक का ग म्हणून असं जेव्हा विचार त्यांनी बोलतात त्यावेळेला आमचं हृदय अभिमानानं भरून येतं की आमचे वडील काय देव माणूस होते. आणि त्याच्यानंतर आता त्यांचाच वारसा आणि वसा घेऊन चालणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर नंदाताई कुपेकर बाबुळकर आता ह्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या पुढे आलेल्या अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ह्या माझ्या ताईचा मला गर्व आहे, मला अभिमान आहे. माझी बहीण म्हणजे माझा स्वाभिमान आहे आणि माझ्या ताईच्या विजयासाठी मी हा जे लागेल सर्व काही करायला तयार आहे. हा भाग मी कणात पायाने तुडवून काढेल की माझी बहीण विजयी होऊन येईल आणि आमचा कुपेकरांचा, आमच्या कुपेकर म्हणून नाही आमच्या गावाचा मान ती ठेवेल, ह्या चंदगड मतदारसंघाचा मान ती ठेवेल आणि फक्त विधानसभेत नाही तर देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा ताई आपल्या सर्वांचा मान उंच ठेवेल असं मी अभिमानाने सांगते. ताई आणि आपण अगदी लहानपणापासून आता मोठ्या झाल्यात, असे कोणते गुण नंदाताईंच्यात आहेत जे विधानसभेच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कुठलाही प्रश्न समोर आला की त्याचा अगदी बारीकरित्या प्रश्न विचार करण्याची त्यांची आणि त्याच्यावर अभ्यास करतात. एक तो आहे. नेतृत्व चांगलं आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. अतिशय मृदू स्वभावाचे आहे, तितक्याच कडक पण आहे. त्यामुळं दोन्ही बाजू त्यांच्या स्वभावाला आहेत आणि एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर अगदी ध्यास घेऊन कामं करतात, प्रामाणिक आहेत आणि जे करायचं ते नक्कीच करतात आणि निष्ठावंत आहेत. कुपेकर साहेबांची मुलगी आहे आणि पवार साहेबांच्या बाबतीत असणारी निष्ठा आमच्या घराण्याचं एक ध्येय आहे आणि आज अशा परिस्थितीत जेव्हा पवार साहेब एकटे पडले, जर घर फोडलं, कुटुंब फोडलं, तेव्हा ताईंनी आमच्या निर्धार घेतला की अशा वेळेला बाबासाहेबांनी काय केलं असतं, आमच्या वडिलांनी काय केलं असतं, तर आपल्या छातीची ढाल करून पवार साहेबांच्या समोर उभ्या राहिल्या असत्या आणि तेच लक्षात घेऊन ताई पुन्हा राजकारणात सक्रिय पण झाल्या आणि पवार साहेबांचे शिलेदार म्हणून आज तुमच्या समोर त्या उभ्या आहेत. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आमदार झाले, मंत्री झाले, विधानसभा अध्यक्ष झाले, त्यानंतर संध्यादेवी कुपेकर तुमच्या आई आमदार झाल्या. आपण जर पाठचा इतिहास बघितला तर कायम तुम्हाला गुलाल लागलाय, विजय कायम तुमच्या कुपेकर घराण्याला आहे. आता नंदाताई सर्वात मोठी निवडणूक लढत आहेत. काय वाटते, विजय होईल का, गुलाल लागेल का? नक्कीच विजय होणार आहे, कारण का वाडवडिलांचे, आजोबांचे आमच्या आशीर्वाद आहेत, या जनतेचे आशीर्वाद आहेत आणि बाबा कुपेकरांचे आणि आमच्या आईसाहेबांचे आशीर्वाद ताईंच्या सोबत आहेत. इथं आमच्यावर आणि कुपेकर साहेबांवर प्रेम करणारी ही जी जनता आहे आणि त्यांच्यासोबत जे सगळे निष्ठावंत असे खंदे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांच्या कष्टाला यश नक्कीच मिळणार आणि गुलाल 23 तारखेला आपला नक्कीच उधळणार. विधानसभेच्या अनुषंगाने ताई आमदार झालेत पाहिजेत, ह्या अनुषंगाने चंदगड विधानसभा मतदारसंघातील
जनतेला काय आवाहन करताय? आता चंदगड मतदारसंघात फिरताना तिथं अजूनही मूलभूत गरजा बऱ्याच आहेत. रस्तेचे काम होणं अतिशय जरुरी आहे. तिथं पाहिलं तर जसं इथं 100 खाटांचं गडिंग्लजला हॉस्पिटल आहे, तसाच धारातीर्थीवर असणारं एखादं मोठं हॉस्पिटल चंदगडमध्ये होणं फार जरुरी आहे. आणि एक ट्रॉमा केअर सेंटर आईसाहेबांच्या काळात त्याची मंजुरी मिळाली होती, पण काम काहीच झालेलं नाही. तर ट्रॉमा केअर सेंटर चालू होणं जरुरी आहे. आणि तिथं शिक्षण संस्था, मुलांसाठी रोजगार येणं, पर्यटन स्थळं तिथं आपल्याकडं गड किल्ले खूप सारे आहेत. तर तशासाठी पर्यटनचं जर आपण हे एक चांगल्या रीतीने जर तिथं प्रगती केली तर आपल्या तिथल्या मुलांना एक हाताला रोजगार चांगल्या रीतीने मिळेल. हॉटेल इंडस्ट्रीज चांगल्या रीतीने येतील. काजू फार प्रमाणात होतं, तर काजूचे अनेक इतर पदार्थ करूनही आपल्याला तिथं लोकांचं जीवनमान वाढवता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण चंदगडमध्ये करू शकतो. काही वाड्या वस्तीवर अजूनही रस्ते नाहीत, लाईट नाही आहेत. मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला चौथी नंतर जावं लागतं. अगदी रस्ते नाहीत म्हणजे जंगलातून मुली अक्षरशः 7-8 किलोमीटर जातात. तर ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे. हा निसर्गरम्य अतिशय सुंदर असणारा चंदगड, ज्याला दादा म्हणायचे प्रति महाबळेश्वर, तर अशा रीतीने तो दादांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. आणि एक संपूर्णपणे विकसित असा चंदगड मतदारसंघ, सर्वांगीण विकास चंदगड मतदारसंघाचा व्हावा, याच्यासाठी म्हणून आमचे वडील त्याला कमिटेड होते त्याच्यासाठी. तसेच ताई पण ते पूर्ण स्वप्न करतील अशी मला आशा आहे. महिला उमेदवार म्हणून नंदाताई या एकमेव आहेत. जर ताई निवडून आल्या, महाविकास आघाडी सत्ता आली, तर ताई मंत्री होतील का आणि व्हाव्यात का अशी अपेक्षा आहे? नक्की होतील. पवारसाहेबांवर विश्वास आहे आणि ताईच्या हुशारीवर माझा पूर्ण विश्वास आहे. पवारसाहेब नक्कीच त्यांना आरोग्य खाते किंवा असेच काही चांगले खाते करतील की ज्याच्यामुळे त्या चांगलं काम करू शकतील. म्हणजे कुपेकर घराण्यामध्ये पुन्हा लाल दिव्याची गाडी आहे. नक्कीच. आपण पाहिलं की या नंदाताईंच्या अगदी लहान बहीण, लाडक्या बहीण आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी हवं ते करायला या जयश्रीताई तयार आहेत. जनतेने संधी दिली, आमदार झाल्या नंदाताई, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पुन्हा कुपेकर घराण्यामध्ये पुन्हा लाल दिव्याची गाडी येईल. आणि बाबांचं जे स्वप्न होतं चंदगड विधानसभा मतदारसंघाचं, ते नंदाताई अगदी विश्वासाने पूर्ण करतील असा विश्वास गेल्या 8-10 दिवसापासून चंदगड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या डॉक्टर जयश्रीताई मुळीक यांनी व्यक्त केलेला आहे.